नमस्कार. करंजीचं सारण आणि पातळ आवरणाची खुसखुशीत करंजी कशी बनवायची ती पाहूया आज. तर त्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं भाजून घ्यायचं छान कुरकुरीत, खसखस भाजायची, ते एका पातेल्यात काढून घ्यायचं, ड्रायफ्रूट्स बारीक करून ते 2 चमचे तुपावर आणि रवा, ड्रायफ्रूट्स आणि रवा छान भाजून घ्यायचं, मिक्स करायचं. त्यामध्ये 4 वेळेस पिठी साखर, खसखस, वेलची पूड आणि मनुके टाकून सारण तयार झाले. आता पीठ मळून घेऊया. पिठामध्ये मोहन घालायचं तुपाचं. हे पहा छान गोळा तयार होते, म्हणजे पिठाचं मोहन छान झालं आहे. पीठ मळून घेऊया. मळून झाले आता झाकून ठेवूया. एक गोळा घ्यायचा, मोठाच घ्यायचा जरा, आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं. चपाती पातळ असते तेवढी नाही, जरा जाडच ठेवायची थोडी. आणि पुऱ्या अशा करून घ्यायच्या, म्हणजे लवकर होतात एक एक पुरी लाटण्यापेक्षा. तरी अशी पुरी करून घ्यायची. एका साईडने दाबायचं असं, त्यामध्ये सारण भरायचं आणि पाणी लावून छान बंद करून घ्यायचे कडा, म्हणजे फुटली नाही पाहिजे अशी. तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे तशी तुम्ही करून घ्या डिझाईन. तरी पहा आपण अशी करतोय हाताने. साच्याचा न वापर करता आपण हाताने केले करंजी. हे पहा छान असं तळून घेऊया गोल्डन रंगावर, म्हणजे तांबूस रंगावर. हे पहा छान असे तळल्या गेल्यात. हे पहा आपल्या करंज्या तयार आहेत. हे पहा खुसखुशीतपणा. फोडूनही दाखवते. आतपर्यंत छान अशा गच्च भरलेल्या आणि छान खुशखुशीत झाल्यात करंज्या. तर कशी वाटली तुम्हाला करंज्यांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.